नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC चॅलेंजेस अकॅडमीमध्ये प्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी बोलणार आहे। तर आपल्या बरोबर आहेत आदरणीय सतीश वसे सर, की या ठिकाणी आपल्याला माहित आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वसे सरांचं नाव गणित बुद्धिमत्तेच्या पुस्तकामुळे घराघरात पोचलेलं आहे। तर वसे सरांचं जर आपण ह्या क्षेत्रातलं योगदान पाहिलं तर एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव सरांना ह्या क्षेत्राचा आहे आणि ह्या सगळ्या अनुभवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छत्राखाली या ठिकाणी पोलीस आणि आर्मी भरतीच्या संदर्भात त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच विषयावरती आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी हे मार्गदर्शन अतिशय लक्षपूर्वक ऐका, का तर हा विषय खूप आणि खूप महत्त्वाचा आपल्यासाठी ठरणार आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा सरांचं आपण वेलकम करूयात आणि पुढची सूत्र आपण सरांकडे देऊयात। थँक्यू व्हेरी मच सर। पहिल्यांदा उत्तम गोरे सरांचं धन्यवाद, ज्यांनी आपला प्लॅटफॉर्म यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण ऑनलाईनचा क्लास सुरू होता आणि शहरामध्ये क्लासेस होते आणि पोलीस भरती आणि आर्मी भरती या विद्यार्थ्यांना, जो काही ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्याकरता शहरामध्ये राहणं थोडं अवघड होतं आणि खर्च हा वाढत चाललेला आहे। याला सोल्युशन काय, तर जर आपण सर्व एका ठिकाणी आणलं तर विद्यार्थ्यांचा खर्च हा कमी होतो आणि त्यांचा वेळ वाचतो। जसं फिजिकलला दुसरीकडे जावं लागतं, जेवायला दुसरीकडे जावं लागतं, क्लासला तिसरीकडे जावं लागतं, असा करता करता अर्धा वेळ त्यामध्येच निघून जातो। असं व्हायला नको। पुन्हा मेसवर जर गेले असेल तर त्या ठिकाणी जेवण बरोबर असेलच असं नाही। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शहराच्या बाहेर म्हणजे जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर 4 एकराच्या मोठ्या परिसरामध्ये एकाच छताखाली म्हणजे एकाच ठिकाणी तुमचा रनिंग ट्रॅक असेल, बाकीच्या तुमचं फिजिकल चालेल, त्यानंतर कॅन्टीनची उपलब्धता, हॉस्टेल, मुलींसाठी स्पेशल हॉस्टेल, गरम पाण्यापासून आपण सुविधा केलेली आहे आणि जे जेवण आहे सर्वात महत्त्वाचं, पोलीस भरतीचा विद्यार्थी फिजिकल करत असतो आणि तेवढ्या क्वालिटीचं जेवण मेसमध्ये आपल्याला मिळत नाही। त्याकरता तज्ञांनी जशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे, जेवणापासून, नाश्त्यापासून, दुधापासून व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेली आहे। जवळपास जेवढा खर्च शहरामध्ये येतो त्याच्या निम्म्या खर्चामध्येच त्या ठिकाणी आपण ती मुलांसाठी एक सोशल सारखं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलेली आहे। तर असं वाटेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी की नाही आपल्याला पोस्ट घ्यायचीच आहे, सध्या आता जागा अनाऊन्स झालेल्या आहेत, जवळपास 23-24 हजार जागा अनाऊन्स झालेल्या आहेत। तिथे जर तुम्ही 6 महिन्यापर्यंत जरी मेहनत घेतली तर पोस्ट आपली नक्कीच मिळतं। म्हणून मी तुम्हाला म्हटलं की साध्या ड्रेसमध्ये या आणि वर्दी घालूनच जा। कारण काय, सकाळी 6 पासून 5:30 पासून आपलं शेड्यूल सुरू होतं तर 11:30 पर्यंत ते चालतं आणि अभ्यासिकाही तुम्हाला 24 तास आहे। तुम्ही रात्री 12 वाजता अभ्यास केला काय, 2 वाजता केला काय, तरी अभ्यासिका तुमच्यासाठी सुरूच राहील। पुस्तकं सुद्धा आपण तुम्हाला उपलब्ध केले, ते सुद्धा तुम्हाला विकत आणायचं काम नाही। अशा प्रकारचं इन वन रूफ त्या ठिकाणी आपण पूर्ण पोलीस भरती, आर्मी भरती याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे। ज्या ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी काय करा, खालच्या नंबरवर या ठिकाणी सुद्धा आपण नंबर टाकलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल। थँक्यू।